श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरू संत सज्जनांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू या वारी मनाची, गाऊ गाथा संतांची. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. पंढरीनाथ भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, देवभावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंत भावाचा भुकेलाय. भक्त अंतःकरणापासनं प्रेमाने, भक्तीने, श्रद्धेने जो आवाज देतो, जी भगवंताची प्रार्थना करतो, अंतःकरणापासनं तो भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होतो. भगवंताच्या चरणी आपली आस्था, आपली बुद्धी, आपलं मन समर्पित करतो. भगवंत या आस्थेचा, या भावाचा, या श्रद्धेचा भुकेला आहे. त्याला बाकी काहीही नको. त्याला फक्त पाहिजे भावदेव भावाचा भुकेला. पण नेमकी हाची दुष्काळ तयाला. तोच आपल्याजवळ दुर्मिळ आहे. आपण तेच तर देऊ शकत नाही, आपण बाकी सगळं द्यायला तयार आहे. गोंदवलेकर महाराज म्हणले, सगळेजण सर्व द्यायला तयार आहे, पण सर्वस्व स्व द्यायला तयार नाही. सर्व द्यायला तयार आहे, स्व द्यायला तयार नाही. आणि जेव्हा स्व समर्पित केला जातो तेव्हा भगवंत प्रगट होतो. हे आपण काल नामदेव महाराजांच्या चरित्रातून श्रवण केलंय. नामदेवरायांनी बघितलं, देवा घ्या प्रसाद तुम्ही दया घना, उशीर झाला नका रागवू. उशीर झाला पण रागवू नका. हात जोडून भगवंताला विनंती केली, कळवळून भगवंताचा धावा केला. आणि जयाच्या करे जेवितो चक्रपाणी. भगवंत त्यांच्या हाताने जेवले हो, जेवले. काय नामदेवांना आनंद झाला. नामदेवरायांची स्वारी भगवंताला जेवू घालून परत आली. तो रिकामं ताट घेऊन घरी आली. साहजिकच आहे, भगवंत जेवले म्हणल्यावरती ताट रिकामच असणार आहे. घरी आले, आईला म्हणाली, आई हे बघ, मी देवाला जेवू घालून आलोय बरं. ताट समोर ठेवून दिलं. आता गोनाईची स्वारी बघतीये. नाम्या, अरे नाम्या, ताटामध्ये काहीच नाही. त्यांनी पहिलं, हो आई, आता देवाला जेवू घालून आलो, देव जेवला म्हणल्यावर ताटात कसं काही राहील. श्रोते हो, अहो गोनाईला माहिती होतं ते देवाला नैवेद्य दाखवणं, पण देव जेवला म्हणल्यावरती तिच्याही मनामध्ये थोडीशी शंका निर्माण झाली. तिने बघितलं, अरे नामदेवा, तुझे वडील रोज देवाला जेव घालून येतात, पण येताना सगळा प्रसाद म्हणून परत घेऊन येतात. तो म्हटला, अगं आई, असं कसं शक्य आहे. अगं मी देवाला खरंच जेव घालून आलो. नामदेवांच्या आईच्या मनात विचार सुरू झाला, पोराला रस्त्यात भूक लागलेली दिसतीये, म्हणून पोराने येता येताच सगळं ताट रस्त्यामध्ये फस्त केलेलं दिसतंय. गोनाईनी शांतपणे त्याच्यावर विचार केला. भगवंत जेवले, नामदेवानी हे सांगितलं, आनंदाची गोष्ट आहे. पण आई या नात्याने ती विचार करतीये, कदाचित नाम्या खोटं तर बोलला नसेल ना. आणि तिच्या मनामध्ये विचार सुरू झाला, माझ्या या लेकराला खोटं बोलण्याचं वळण नको बाई लागायला. साहजिकच आहे हो, प्रत्येक आईवडिलांना ही चिंता असतेच. गोनाई माता शांत बसली. नामदेवरायांना तिने जेवू घातलं. नंतर नामदेवांची स्वारी खेळायला बाहेर निघून गेली. संध्याकाळची वेळ झाली. दामाशेटींची स्वारी आपला व्यापार, आपला कारभार आटोपून घरी आली. आल्यावरती सश्रद्धा अंतःकरणाने भगवंताला रोज नैवेद्य दाखवण्याची सवय होती. त्यामुळे दामाशेटींनी आल्या आल्या गोनाईला पहिला प्रश्न विचारला, गोनाई, अगं
पांडुरंगाला जेवू घातलं ना आज? व्यवहारी भाषा होती, साहजिकच आहे. ते म्हणाले, पांडुरंगाला जेवू घातलं ना? तिने पाहिलं, हो घातलं ना, आज खरं खरं जेवू घातलं तुमच्या लेवकानी. दामाशेठजी विस्मित झाले. डोक्यावरची पगडी काढून खुंटीला लावत दामाशेठजी म्हणाले, काय म्हणते, मला कळालं नाही गोनाई. घडलेला अथपासून इतिवृत्तांत गोनाईने दामाशेठींना सांगितला. दामाशेठींना आनंद वाटला खरा, पण तत्क्षणी गोनाईने दुसरी बाजू मांडली. अहो अहो, आपलं लेकरू खोटं तर बोलत नसेल ना हो? ते म्हणाले, नाही ग नाम्या, तसा नाही. तिने पाहिलं, नाही बाई, मला तर मनामध्ये सारखी शंका येते. लेकराने परस्पर जेवण केलं, काही नाही बाई, लेकराला भूक लागली असेल, पण अहो त्याने घरी खरं सांगावं की नाही? मला सारखं मनात वाटतंय, अहो काहीतरी गडबड आहे. दामाशेठजी म्हणले, नको काळजी करू, बघू सकाळी. श्रोते हो, प्रातःकाल झाला, भगवंताच्या पूजेची वेळ झाली. दामाशेठजींनी आजही रोजच्याप्रमाणे गोनाईला सांगून हातामध्ये नैवेद्याचं ताट घेतलं आणि नामदेवांना आवाज दिला, नाम्या नाम्या, चल आपल्याला राऊळामध्ये देवाला जेवू घालायला जायचंय. नामदेवांची स्वारी हो, पवित्र अंतःकरण होतं, शुद्ध अंतःकरण. नामदेवांची स्वारी पळत पळत आली. चला बाबा, चला 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 म्हणले. राऊळामध्ये आले. दामाशेठजी म्हणले, नामदेवा, अरे मी असं ऐकलं काल देव जेवला म्हणे. नामदेवांची स्वारी म्हणती, हो बाबा, देव जेवला. त्यांनी पाहिलं, बघू बरं, दे बरं देवाला आज आवाज दे बरं, आजही आपण देवाला जेवू घालू. आता मात्र नामदेवांच्या परीक्षेची वेळ आली हो. पण नामदेवांची स्वारी, भगवंतावर श्रद्धा, दृढ विश्वास, प्रेम, आणि हे या जन्मीचं आहे का हो? नामदेवांची स्वारी म्हणाली की नाही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. देवानी तेव्हा कृपा केली. काय केलं? जेव्हाही जन्म मिळाला, जन्मोनी संसारी, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, त्याचा दास झालो, माझा तो विश्वास पांडुरंग. मग काय हो, पंढरीनाथासमोर नामदेवांची स्वारी उभी राहिली, हात जोडून देवाला प्रार्थना करते, देवा देवा, जसे काल जेवायला आलात, आज जेवायला चला. आता माझ्या परीक्षेची वेळ आली आहे. नामदेवराय बघतायत, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. हो 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 हो. श्रोते हो, नामदेवांच्या हाकेला पंढरीनाथांची स्वारी धावून आली. समोर ठेवलेल्या नैवेद्याच्या ताटावर भगवंत जेवायला बसले. हे दृश्य दामाशेठींनी आपल्या चर्मचक्षूंनी पाहिलं. मात्र घळघळ 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 डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. काय प्रसंग आहे, काय योग आहे. आज दामाशेठींनी आजपर्यंत जो केलेला नियम होता, हा नियम फलद्रूप झाला. श्रोते हो, यासाठी एकच महत्त्वाचं आहे. समर्थ म्हणाले, अतिनियम करू नये, खूप नियम करू नका, पण नियमाविणं राहू नये. जीवनामध्ये एक तरी नियम असावा, आणि तो नियम असावा जो प्राणापलीकडे सांभाळलेला असावा. नामदेवांची स्वारी, विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, नामस्मरण करते आहे. दामाशेठींनी आपल्या डोळ्यांनी पांडुरंगाला जेवताना बघितलं. भगवंत जेवून पुन्हा विटेवर जाऊन उभे राहिले. तो दामाशेठींनी नामदेवांना कडकडून मिठी मारली आणि लेकराला कड्यावर घेऊन दामाशेठी आनंदाने घरी आले. घडलेला सगळा वृत्तांत गोनाईला सांगितला. ओ हो हो हो, गोनाईच्या सुद्धा डोळ्यांना प्रेमाश्रूंची धार लागली हो. खरंच पुत्र व्हावा ईसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. नामदेवांसारखा पुत्र प्राप्त झाला. दामाशेठी, गोनाई या दोघांचं जीवन धन्य झालं.
या नामदेवांच्या भक्तीची परिसीमा म्हणजे काय हो? जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची स्वारी पंढरपूरला आली, ज्ञानेश्वर महाराजांची स्वारी तीर्थयात्रेला निघाली, त्यावेळेला नामदेवांना ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या, नामदेवा आमच्यासोबत तीर्थयात्रेला चला. त्या नामदेवांच्या अंतःकरणातला भाव, नामदेवांच्या अंतःकरणातलं भगवंताविषयीचं प्रेम, एकनिष्ठता. नामदेवराय म्हणले, ज्ञानदेवा खरं सांगू का, माझ्या जीवनामध्ये तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. नामा म्हणे माझ विठ्ठल सापडला, म्हणून कळी काळा पाड नाही, पाड नाही, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, गुरु विठ्ठल, गोत्र विठ्ठल, बंधू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल. शेवटी नामदेवराय म्हणाले, नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, प्रत्यक्ष भगवंताची भेट झाली, म्हणून कळी काळा चाड नाही. काळाला भ्यायची गरज नाही. श्रोते हो, आपण सुद्धा काळापुढे नतमस्तक आहोत. पण या काळाच्या पलीकडे जाऊन भगवत प्राप्ती करायची असेल तर नामदेवांनी तुमच्या माझ्या डोळ्यासमोर जो आदर्श घालून ठेवला आहे, अखंड चिंतन विठोबाचे, अंतःकरणामध्ये भगवंताचं नाम घ्यायचं आणि रोज डोळे लावून एकदा तरी पंढरीनाथाला डोळ्यासमोर आणायचं. भगवंतांनी अशी कृपा तुमच्या माझ्यावर सतत करत राहो आणि सतत आपल्याला भगवंताचं नामस्मरण घडो, एवढी प्रार्थना करूया. पुन्हा भेटूया उद्या सकाळी. जय जय रघुवीर समर्थ.